नमस्कार फ्रेंड्स। तर काल आम्ही वॉटर पार्कमध्ये आरूचा बर्थडे सेलिब्रेट केला। त्यानंतर घरी आल्यावर सुद्धा केक वगैरे कट केला आणि तिच्या काही जवळच्या मैत्रिणी बर्थडेला आलेल्या होत्या। तर ती क्लिप मी कालच्या व्हिडिओमध्ये नाही अपलोड करू शकली, तर म्हटलं आजच्या व्हिडिओत करावी, कारण आरोहीचा तसा हट्ट होता की मम्मा तू माझ्या वाढदिवसाचं तर तुझ्या व्हिडिओमध्ये ॲड केलंच नाही, तर म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये ती छोटीशी क्लिप इथे ॲड करत आहे। तर काल आम्ही वॉटर पार्कवरून आल्यानंतर थोडं फ्रेश झालोत आणि असा अगदी साधेपणाने आरोहीचा वाढदिवस सेलिब्रेट केला। तिला घरी बर्थडे सेलिब्रेट केल्यापेक्षा बाहेर फिरायला जायला आवडतं, त्यामुळे मागच्या वर्षीसुद्धा आम्ही बाहेर गेलो होतो आणि या वर्षीसुद्धा। तर छान इथे मोक्ष आलेला आहे। हा क्यूट बाळ आमच्या बाजूलाच राहतो आणि ही आरोहीची बेस्टी आहे जिया, आणि आणखी 1-2 फ्रेंड्स तिच्या आलेल्या होत्या। माझी आरोही आज 11 वर्षाची झाली आणि पहिल्यांदा जेव्हा मी तिला मिठीत घेतलं होतं, हातात घेतलं होतं, त्याची ऊब अजूनही म्हणजे मला हाताला जाणवते। आणि तरी पाहता पाहता मुलगी 11 वर्षाची झाली। किती लवकर जातात ना दिवस। आणि सेलिब्रेशनसाठी अहोने इथे हा क्रॅकर आणला होता, सोबत फॉग आणला होता, पण हा काही फुटेनाच। तर शेवटी तिच्या मैत्रिणीच्याने फुटला तो आणि आरोहीने खूप एन्जॉय केलं खरं। आणि इथे बघा, पिहूला स्वतःच सर्व काही करायचं असतं आणि अशा प्रकारे फॉग तो फक्त स्वतःच्या अंगावर उडवत होता। तर अशा प्रकारे अगदी सिंपलपणे आम्ही आरोहीचा बर्थडे सेलिब्रेट केला। ती आज खूप खुश होती, कारण दिवसही तिचा खूप मजेत गेला आणि रात्रीसुद्धा आम्ही अशी छोटीशीच पार्टी ठेवली, पण तिला खरंच खूप मजा आली। नमस्कार मंडळी, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते। तर कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत, आनंदात, स्वस्थ आणि तंदुरुस्त असाल। सो चला आता व्लॉगला सुरुवात करत आहे। तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल, आय होप तुम्हाला आवडला असेल। त्या व्हिडिओमध्ये मी माऊली वॉटर पार्क बद्दल सर्व माहिती दिलेली आहे। पाहिला नसेल तर प्लीज तोही पाहून घ्या। आणि तुम्ही बघू शकता चेहरा खूप जास्त टॅन झालेला आहे, कारण आमच्या विदर्भातलं ऊन म्हणजे भयंकरच असतं। सनस्क्रीन लावून गेलेली तरी सुद्धा चेहऱ्याचे हे हाल झालेले आहेत। हात आणि पाय तर विचारूच नका। सो आज आंघोळ वगैरे झालेली आहे, पण स्किन खूप जास्त डॅमेज झाली उन्हामुळे। तर आधी एखादं छान टॅन रिमूव्हल पॅक करते, चेहऱ्याला लावते, कारण फक्त स्किन डॅमेज तर झालेलीच आहे, पण सोबत जळजळ होत आहे। आणि इथे या भागात खूप जास्त लालपणा आलेला आहे, खूप लालसर स्किन झालेली आहे आणि खूप जळजळ होत आहे। खरं सकाळी उठली ना तेव्हापासून खूप जास्त त्रास, रात्री पण त्रास होत होता, पण रात्री अजिबात कॅपॅसिटी नव्हती काही करायची। तर आता आधी चेहऱ्याचं काहीतरी करते आणि सोबतच आज छान पावभाजीचा बेत आहे, तर पावभाजीची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते। सो स्टे ट्यून। तर आज सकाळच्या नाश्त्यात पावभाजीचा बेत आहे। त्यासाठी भाजी करायसाठी मी इथे आलू, पत्तागोबी, सिमला मिर्च आणि काही वटाणे घेतलेले आहेत आणि ते सर्व आता मी मिक्सरमध्ये लावून घेणार आहेत। वटाणे मी रात्रीच भिजायला टाकले होते आणि मिक्सरमध्ये मी याच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घेतल्यात। त्यानंतर असं स्मॅचरच्या मदतीने छान स्मॅश करून घेतलं आणि आत्ता चला भाजीची तयारी चालू केलेली आहे। इथे कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये थोडंसं बटर आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे। पावभाजीमध्ये मी खूप कमी तेल यूज करते, पावभाजीच नाही मी सर्वच भाज्यांमध्ये तेल कमी यूज करायचा प्रयत्न करते, कारण असं चटपटीत खायला तर खरंच खूप छान वाटतं, पण वेट वाढायला मग वेळ लागत नाही, त्यामुळे मी अतिशय कमी तेल यूज करते। त्यानंतर छान कांदा टाकला, थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट घातली आणि ते थोडं लालसर होत आल्यावर त्यामध्ये टोमॅटो मिक्स केला। आता हे आपल्याला सर्व व्यवस्थित शिजू द्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये कोरडे मसाले ॲड केले। कोरडे मसाल्यांमध्ये इथे मी लाल मिर्च पावडर आपली रेग्युलरची आणि त्यानंतर काश्मीरी लाल मिर्च ॲड केली, पावभाजी मसाला आणि छान जिरं आणि धन्याची पावडर मिक्स केली आणि ते छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। छान तेल सुटेपर्यंत हा मसाला मी छान भाजून घेतला आणि त्यानंतर मग आपल्याला यामध्ये आपण जे आलू गोबीचं जे मिक्स केलेलं आहे पेस्ट ती ॲड करायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे, कारण खूप जास्त घट्ट व्हायला नको। कन्सिस्टन्सी मेंटेन करायसाठी थोडंसं पाणी ॲड केलं आणि बघा त्यानंतर 10 मिनिटं शिजवून घेतली आणि झाली आपली पावभाजी तयार। त्यामध्ये थोडंसं संभार घातला आणि बटर
आणि त्यानंतर इथे मी पाव भाजून घेत आहे. तव्यावर तीच भाजी घेतली थोडीशी, सोबत बटर घेतलं आणि खरपूस असे मस्त पाव भाजून घेतले. आणि इथे छान पावभाजीचं ताट मी काढलेलं आहे अहोंसाठी. दिसत तर खूप छान आहे. चला तर आता अहोंना विचारते टेस्ट कशी झाली ते. मम्मा बिलकुल छान नाही झाली, ही खूप छान झाली. सुपर डुपर हिट. खरंच आवडली का? का ते वॉटर पार्क सारखी झाली? तुम्ही बघितलं, आज नाश्त्यामध्ये पावभाजी होती. अहोंना पावभाजी प्रचंड आवडते आणि आरोहीला सुद्धा. कधीही बाहेर गेलं की ते पावभाजीवरच ताव मारतात. काल वॉटर पार्कला गेलो तर तिथे पावभाजी टेस्ट केल्यानंतर अहोंचा मूड ऑफ झाला, कारण पावभाजी अति आवडीची आणि तिथे बिलकुलच टेस्ट नव्हती पावभाजीला. त्यामुळे त्यांनी तिथेच मला सांगितलं की मला उद्या तू नाश्त्याला पावभाजीच बनवून दे. तर मी पण म्हटलं ठीक आहे बनवते. तर खरंच आज सकाळी ते ड्युटीवरनं येताना पाव घेऊन आलेत. तर म्हटलं ठीक आहे, आज पावभाजीचा बेत केला छान. माझा पण नाश्ता करून झाला, पण आणखी भरपूर कामं बाकी आहेत. भांडे पडली खूप सारी, नंतर स्वयंपाकही थोडाफार करावाच लागेल. तर चला आता मी कामावरते आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. काल आम्ही 11 वाजता बरोबर वॉटर पार्क मध्ये पोहोचलो. 11 ते 5 आम्ही कडक उन्हामध्ये होतो. मी जरी SPF 50चं सनस्क्रीन लोशन लावून गेली असली तरी विचार करा, एकतर ते 4-4 तासातून यूज करावं लागतं. ते मी अजिबात करू शकलेली नाही तिथे. आणि पाण्यात गेल्यावर ते तसंही वाहून जातं. आणि आम्ही इतका वेळ फक्त पाण्यातच होतो आणि वरनं कडक ऊन. आणि अकोल्याचं ऊन तर तुम्हाला माहीतच आहे, 45च्या वर असेल. तर अगदी भाजल्यासारखं म्हणजे डोसा झालेला आहे स्किनचा. रात्री तिकडनं आल्यावर स्किन अक्षरशः अशी जळजळ करत होती, आग करत होती. पण मी तेव्हा काहीही उपाय करू शकली नाही, कारण आरूचा बर्थडेही सेलिब्रेट करायचा होता. आम्ही तुम्ही बघितलंच आहे, घरीच केला अगदी सिंपल प्रकारे. कारण तिकडनं आल्यावर खरंच काहीच म्हणजे इच्छाच नव्हती सेलिब्रेट करायची. पण तिच्या 1-2 मैत्रिणी आल्या होत्या, तर त्यामुळे केक तर आम्ही कट करणारच होतो, पण फ्रेंड्स आल्यामुळे मग थोडं सेलिब्रेट केलं. आणि त्यामुळे स्किनची अजिबात काळजी केली नाही, फक्त फेसवॉश केलं आणि छान ॲलोवेरा जेल लावलं. कारण ॲलोवेरा जेलने खूप जास्त थंडावा मिळतो स्किनला. पण आता सकाळी फ्रेश झाली आणि आता आधी मी एखादं छान टॅन रिमूव्हल फेस पॅक बनवणार आहे. कारण आता जर चेहऱ्यावर काही उपाय केला ना तरच रिझल्ट मिळेल. ताबडतोब जर उपाय केले, प्रयत्न केले तर स्किन चांगले व्हायचे चान्सेस आहेत. नाहीतर मग मला महिनाभर ही अशी स्किन घेऊन राहावं लागेल. सो चला आता छान एखादं टॅन रिमूव्हल फेस पॅक तयार करते आणि तुमच्यासोबतही शेअर करते. टॅन हे वेळीच उपाय केला तर लगेच जातं, नाहीतर मग खूप 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 दिवस टिकतं. सो चला. आलू हा टॅन रिमूव्ह करायसाठी खूप जास्त मदत करतो. त्यामुळे इथे मी एक अख्खा आलू किसून घेत आहे. तो कशासाठी तुम्हाला मी समोर सांगतेच. आणि त्यानंतर पूर्ण आलूचा इथे मी पूर्ण रस काढून घेत आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये 1 चम्मच इथे मी राईस फ्लोअर घेतलेला आहे आणि 1 चम्मच ग्रॅम फ्लोअर म्हणजे बेसन घेतलं आणि अर्धा चम्मच त्यामध्ये हळद घातली आणि 2 ते 3 चम्मच आपला आलूचा रस घालून हे मिश्रण छान मिक्स करून घेत आहे. हे फेस पॅक खूप चांगलं असतं. आणि उरलेला आलूचा रस मी अशा प्रकारे एका स्प्रे बॉटलमध्ये भरत आहे. हे फेस पॅक यूज केल्याने आपली स्किन खरंच खूप लवकर रिकवर होते. यामध्ये मी आलूचा रस घातलेला आहे, त्यामुळे स्किन टॅनिंग कमी होतं. सोबत हळद आहे. हळदमुळे आपले जे काही स्किनचे सेल्स डॅमेज झालेले असतील ते रिकवर होतात. छोट्या मोठ्या आपल्या चेहऱ्याला उन्हामुळे ज्या जखमा होतात त्यासुद्धा हळदीने रिकवर होतात. आणि त्यानंतर बेसन आणि राईस फ्लोअर घातलं. राईस फ्लोअरमुळे छान स्क्रब होते आणि जी काही डेड स्किन असते ती निघून जाते. आणि
बेसनामुळे छान ग्लो येतो. तर हा फेस पॅक खरंच खूप इफेक्टिव्ह आहे. आय थिंक याआधीसुद्धा मी हा तुमच्यासोबत शेअर केला असेल. तर आजसुद्धा मला याची गरज पडली, सो आज पुन्हा शेअर करते आहे. याने खरंच मला खूप छान रिझल्ट मिळतात. संपूर्ण चेहऱ्याला अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे आपल्याला. अगदी पातळ असा थर लावायचा आहे. आपण बऱ्याचदा बोलतो की मला सेल्फ केअरसाठी वेळच मिळत नाही, पण आपण कामं करता करता सुद्धा स्वतःची काळजी घेऊ शकतो. फेस पॅक लावल्यानंतर फक्त बोलायचं नाही, त्यामुळे आपल्या स्किनवर सुरकुत्या येऊ शकतात, पण आपण आपली इतर कामं करू शकतो. माझं म्हणणं एवढंच की स्वतःची काळजी घ्या. कामं करता करता घ्या, पण घ्या. आपण दिवसभर इतकी कामं करतो, मात्र स्वतः एक फेस पॅक जरी लावायचा तर एक्सक्युजेस देत राहतो की स्वतःसाठी वेळच मिळत नाही. खरंच हे एक्सक्युजेस दुसऱ्यांना देणं बंद करा आणि सर्वात आधी स्वतःला देणं बंद करा आणि स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढायला खरंच शिका. आता इथे बघा, माझं फेस पॅक लावून आहे, सोबत कपडेही वाळू घालून झाले. आणि आपण जो आलू किसला होता ना, त्याचा जो किस उरतो, तर त्याचा मी इथे आयपॅड म्हणून वापर करत आहे. खूप थंडावा देतं डोळ्याला आणि डोळ्याचा काळेपणा दूर व्हायला सुद्धा याने मदत होते. तर अशा प्रकारे मी छोटे छोटे गोल केले आणि डोळ्यावर आता मी हे 10 मिनिट ठेवणार आहे. फेस पॅक लावल्यानंतर मी कधीही फॅन लावत नाही. फॅननी लगेच सुकतो, पण त्याची पाहिजे तशी इफेक्ट आपल्याला मिळत नाहीत. सो त्यामुळे आणि फेस पॅक छान थोडंसं सुकत आलं की इथे आपल्याला छान हलक्या हाताने अतिशय त्याला स्क्रब करत काढून घ्यायचं आहे आणि छान कोमट पाण्याने आपला चेहरा धुवून घ्यायचा आहे. आणि इथे बघा, जो रस उरला होता तो मी स्प्रे बॉटलमध्ये भरला आणि त्याचा उपयोग आपण टोनर म्हणून करू शकतो. हा आलूचा रस आहे, त्यामुळे तो थोडा काळा पडतो आणि तो जास्त दिवस आपण यूजही नाही करू शकत. तर मी याला आता दिवसातून 4-5 वेळा वापरून संपवणार आहे. आपण फेस पॅक फक्त आठवड्यातून 2दा लावू शकतो, त्यामुळे आलूचा रस असा दिवसातून 3-4दा लावला तरी चालतो. तर इथे बघा, हे नॉरचं ब्रोकली सूप आहे. अहोंना हे सूप खूप जास्त आवडतात. मी त्यांना नेहमीच रागवते की हे सूप हेल्दी नसतात, त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात. पण ते नंतर त्यावर लिहिलेलं मला दाखवतात नो प्रिझर्वेटिव्ह. पण आता ते इतक्या महिन्याचे असतात, त्यात काही ना काही तर प्रिझर्वेटिव्ह असतातच. तर इथे सूप बनवणं तर खूप इझी आहे. तो सॅचे मी बाउलमध्ये रिकामा केला आणि त्यामध्ये फक्त गरम पाणी ओतलं आणि झालं इथे आपलं सूप तयार. बघा, नुसतं असे कोणकोणते सूप आणत राहतात. मी किती नको म्हटलं ना तरी घेऊन येतात. आणि आता हे ब्रोकलीचं होतं, त्यामुळे त्यांना आवडलं नाही. तर मग आता हे असंच तू पी म्हणतात, पण मी हे सूप कधीच पित नाही. आता त्यावर लिहिलेलं असतं नो प्रिझर्वेटिव्ह, पण त्यात काही ना काही प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह असतातच. आणि याची टेस्ट पण खूप खूप विचित्र आहे. म्हणजे टेस्टलेस म्हणता येईल याला. वेगळीच लागत आहे, पावडर नुसती. यापूर्वीही ते नेहमीच आणलेलं आहे त्यांनी सूप, पण त्यांची टेस्ट बरी होती, पण याची टेस्ट खूपच विचित्र आहे. आता मला फेकावंसं नाही वाटत, पण मी पण नाही पिऊ शकत, अशी टेस्ट आहे याची. सो गेलं हे आता वाया. सो फ्रेंड, आता संध्याकाळ झाली आणि मावळतीचा सूर्य बघा किती छान दिसत आहे. खरंच सूर्योदय पाहायलाही खूप छान वाटतं आणि तेवढंच छान सूर्यास्त पाहायला वाटतं. पूर्ण आभाळ वेगळ्याच रंगाने न्हाऊन निघतं, खूप सुंदर दिसतं. आणि यातनं आपल्याला एक गोष्ट शिकायलाही मिळते की जरी सूर्य अस्त होत असला तरी तो उद्याचे नवीन आशा घेऊन येत असतो, नवीन उम्मीद घेऊन येत असतो. तसं आपल्या जीवनात अनेक संकट येत असतात, तेव्हा आपल्यालाही सर्व नकोसं वाटते. पण तेव्हा आपण म्हणजे हे लक्षात घ्यायला पाहिजे की जसा रात्रीनंतर दिवस येतो तसंच दुःखानंतर सुखही येणार आहे. त्यामुळे संकटांना घाबरून न जाता आपण सामोरं जायला पाहिजे, आहे त्याचा स्वीकार करायला पाहिजे. आणि या पॉझिटिव्हिटीचा मला खरंच माझ्या आयुष्यात खूप जास्त फायदा झालेला आहे. माझ्या आयुष्यात किती असे प्रसंग आलेले आहेत, किती असे संकट आलेले आहेत, त्यावेळेस फक्त मी हाच विचार करायचे की आज जरी दुःख असलं तरी उद्या सुख नक्कीच येईल. आणि यावर माझा ठाम विश्वास होता आणि त्याचा मला खरंच खूप चांगला फायदा झालेला आहे. चला तर याच छान अशा नोटवर आजचा ब्लॉग इथेच संपवते. पुन्हा भेटू अशाच एका छान ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय, टाटा.